तर आता ध्यानी मनी या सिनेमातल्या आणखीन एका जोडीला आपण इथे बोलावणार आहोत. तुम्ही म्हणाल की 2 जोड्या दिसतात, आणखीन कुठली जोडी आहे? पण एक जोडी अशी आहे जी औरंगाबादवरून एकत्रच इथे आली मुंबईला. एकत्रच त्यांनी करिअरला सुरुवात केली. या सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि या सिनेमाचे लेखक प्रशांत दळवी. जोरदार टाळ्या. या मंचावरती आता आमंत्रित करूयात या सिनेमाच्या निर्मात्यांना. अतिशय कडक निर्मात्या आणि महेश मांजरेकर त्या निर्मात्यांना फक्त घाबरतात, बाकी कोणालाच ते जगात घाबरत नाहीत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मेधा मांजरेकर यांच्यासाठी. वा वा. प्रशांत सरांची जेवढी नाटकं आहेत माझ्या माहितीप्रमाणे सगळी चंद्रकांत कुलकर्णी यांनीच दिग्दर्शित केलेली आहेत आणि सगळी नाटकं ही प्रेक्षकांच्या हृदयाच्या कप्प्यामध्ये साठवून ठेवलेली आहेत. सगळ्यांनी 4 चौघी पहिलं नाटक होतं. आणि ध्यानीमनीबद्दल काय सांगाल? नवा सिनेमा ध्यानीमनी आत्ता आपण जेव्हा बोलतोय मला आनंद झाला की बहुतेक वेळेला लोक या व्यासपीठावर या मंचावर प्रमोशनसाठी येतात की आमचा सिनेमा असा आहे, आमचा सिनेमा तसा आहे. गेल्या शुक्रवार, शनिवारी, रविवारी हा सिनेमा बघून झाला आहे आपण जेव्हा चर्चा करतोय तेव्हा, आणि त्याच्यात चांगल्या बातम्या तुमच्या कानावर आल्यात म्हणून तुम्ही आम्हाला इथे बोलवलं. आता या निमित्ताने मी अजून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू इच्छितो. ध्यानीमनी हा एक तीव्र अनुभव आहे की तो तुम्ही एकदा बघितलात तर आयुष्यभर पुन्हा विसरणार नाही, हे आमचे निर्मातेही सांगतील. कारण हे नाटक त्यांनी 12 वेळेला पाहिलं होतं जेव्हा पहिल्यांदा रंगमंचावर आलं होतं. काही अनुभव हे तिथेच जाऊन बघण्याचे असतात. हा एक सुंदर अनुभव आहे एवढं मी सांगतो. वा. प्रशांत दळवी सर आता तुमच्याकडे येणार आहेत. ध्यानीमनी हा एक असा विषय आहे जो 25 वर्षापूर्वी माझ्या मनात त्याचं बीज पेरलं गेलं आणि आज मी त्याचं असं हे सगळं रूप बघतोय. हे जे नाटक 93 साली जेव्हा आलं तेव्हा 4 चौघी हे नाटक त्याच्या आधी आलं होतं. त्याचे 1000 प्रयोग झाले होते आणि चंदू आणि मी आमच्या दोघांच्या लेखक दिग्दर्शक या कॉम्बिनेशनबद्दल खूप अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. त्या अपेक्षा या नाटकाने पहिल्यांदा पूर्ण केल्या होत्या. अनेक बाबतीत मला या नाटकाने भरभरून दिलं. जसं याचे मराठीत प्रयोग झाले, गुजरातीत हे नाटक सादर झालं, हिंदीत हे सादर झालं. नेहमीच आम्ही असं मानतो की महाराष्ट्रातला प्रेक्षक जो आहे तो सिनेमा असेल, नाटक असेल, तो अत्यंत त्याचा बुद्ध्यांक हा चांगला आहे, त्याचा भावनांक हा चांगला आहे आणि त्याच्यापर्यंत जर आपण काही एखाद्या विषयाबद्दल कन्व्हिन्स्ड असलो तर ते नक्की प्रेक्षक त्याला खूप चांगला प्रतिसाद देतात. काहीही घाबरायची गरज नाही. आणि या विश्वासापोटीच गेली 25 वर्ष आम्ही काहीतरी वेगळं देण्याचा सगळे मिळून धडपड करतोय. वा. आता येणार आहे मेधा मांजरेकर यांच्याकडे. मी म्हणालो की एकमेव निर्माते असतील बाबा ज्यांना महेश मांजरेकर घाबरत असतील, नाही की नाही? निर्माते म्हणून नाही, बायको म्हणून घाबरतो. चला काहीतरी घाबरतात ना. पण मेधाताई इथे आलेल्या आहेत आणि आता उद्या व्हॅलेंटाईन डे साजरा करतोय आम्ही थुकरटवाडीमध्ये. तो एपिसोड आहेच आणि त्याच्यामध्ये सरप्राईज असणार आहे. तर मला मॅडम तुम्हाला विचारायचं की अशी कुठली इच्छा आहे जी महेश सरांनी पूर्ण केली पाहिजे? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.